जिल्ह्यात पाऊस कमी प्रमाणात झाल्याने टंचाईची सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे। या परिस्थितीचा सामना करण्यासाठी पिण्याचे पाणी, जनावरांसाठी चारा तसेच मजुरांच्या हाताला काम देण्यासाठी यंत्रणांनी आवश्यकता सर्व उपाययोजना कराव्यात। टंचाई सदृश्य परिस्थितीत सकारात्मक बदल होण्याच्या दृष्टीने सर्व यंत्रणांनी अधिक सक्रिय होऊन गुणवत्तापूर्ण व टंचाई परिस्थितीला दूर करणारी नाविन्यपूर्ण कामे करावीत। दुष्काळ निवारणासाठी जिल्हा नियोजनमधून निधीची उपलब्धता करण्यात येईल असे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितले। जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय दुष्काळ देखरेख समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद बोलत होते। यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाडे, अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे, उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर, उपजिल्हाधिकारी रोहयो चारुशिला देशमुख, जिल्हा प्रशासन अधिकारी महानगरपालिका बीना पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गावसाने, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, जिल्हा जलसंधारण अधिकारी दामा, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर नरडे, जिल्हा उपविभागीय अधिकारी तहसीलदार, गटविकास अधिकारी तसेच संबंधित अन्य विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते। यावेळी जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले की सार्वजनिक पाण्याच्या स्रोताची असलेल्या जागांची माहिती अद्ययावत करण्यात यावी। सार्वजनिक ठिकाणच्या 500 मीटर अंतराच्या खासगी स्रोतांना पाणी उपसा बंदीचे आदेश प्रांताधिकाऱ्यांनी द्यावेत। तसेच तालुक्याच्या भौगोलिक परिस्थितीला लक्षात घेऊन कोणत्या भागात पुरेसा चारा उपलब्ध आहे आणि कोणत्या ठिकाणी चाऱ्याची कमतरता जाणवू शकते हे लक्षात घेऊन योग्य पद्धतीने चारा आवश्यक तेथे उपलब्ध करून देणे शक्य होईल। या दृष्टीने प्रभावी वितरण व्यवस्थेचे व्यापक नियोजन करावे। त्याचबरोबर चारा लागवडीसाठी गाळपेर क्षेत्राची निश्चित आकडेवारी सादर करावी। जिल्ह्यात कोणत्या गावात टँकरची आवश्यकता आहे याची संबंधित तालुक्यातील तहसीलदार, गटविकास अधिकारी, पाणी पुरवठा उपअभियंता, भूजल विभागाचे अधिकारी यांनी संयुक्त पाहणी करून पाणी पुरवठ्याची मागणीप्रमाणे पुरवठ्याचे नियोजन करावे। दुष्काळ परिस्थितीत मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सार्वजनिक कामांना प्रशासकीय मान्यता देऊन सेल्फवरील कामे सुरू करावीत अशा सूचनाही जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिल्या। गाळ मुक्त धरण व गाळयुक्त शिवार या योजनेअंतर्गत 146 कामे मंजूर असून 61 कामे पूर्ण झालेली आहेत। उर्वरित 85 कामे करण्याची कार्यवाही सुरू असून जिल्ह्यातील 9 तालुक्यात 90 ठिकाणी 110.76 हेक्टर क्षेत्र गाळपेरसाठी उपलब्ध होणार आहेत। मृद व जलसंधारणाची तसेच रोजगार निर्मितीची 17,153 कामगारांचा सद्यस्थितीत शेल्फ तयार असून त्यामधून 51.38 लक्ष इतके मनुष्य दिवस तयार होणार असल्याचे सादरीकरणात माहिती देण्यात आली।